तर मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कुणाची निवड होणार याचा आज फैसला होणार आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वामध्ये भाजप नगरसेवकांची महापालिका मुख्यालयामध्ये बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर महापौर पदाच्या निवडीसंदर्भात घोषणा केली जाईल। त्यानंतर महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार आपला अर्ज दाखल करतील आणि मुंबईच्या महापौर पदासाठी राजश्री शिरवाडकर आणि शीतल गंभीर यांची नावे आघाडीवर आहेत, त्यांच्या चर्चा आहेत। मात्र त्यामुळे महापौरपदी कुणाची वर्णी लागणार या संदर्भात उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे, अशी ही माहिती। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या नावाच्या जो काही उत्सुकता लागलेली आहे ती कालपासून लागलेली आहे। मात्र आज काही क्षणामध्ये ह्या महापौर पदाचं जे कुणी नाव असेल, महिला उमेदवार असेल, ते काही क्षणामध्ये घोषित केलं जाणार आहे। आता जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचं जे भाजपचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये नगरसेवक यायला सुरुवात झालेली आहे। खास करून आपण पाहतोय जास्त महिलांची संख्या आहे भाजपमध्ये यावेळी नगरसेवकांची आणि महिलांची उपस्थिती आताही पाहायला मिळते। आपल्यासोबत अनेक नगरसेवक आहेत, ऋतू तावडे देखील आहे आणि भाजपच्या उमेदवार जे आहेत महापौरांचे त्यामध्ये ऋतू तावडे यांच्या देखील नावाची चर्चा आहे। अनेक ज्या नगरसेविका आहेत त्यांच्या देखील नावाची चर्चा आहे, मात्र आपल्या देखील नावाची चर्चा आहे। काय वाटतंय, आपल्या नावाची आज घोषणा होऊ शकते? ही जी चर्चा आहे मी तुमच्या माध्यमांच्याच माध्यमातून बघते, टीव्हीच्या माध्यमातून मला गेले 10 दिवस मीच माझं नाव बघते, तुम्हीच चालवलेलं आहे। चांगली गोष्ट आहे, मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते। पण हा जो निर्णय आहे तो आमचा पक्षश्रेष्ठीच घेणार। या ठिकाणी महायुतीच्या सर्व नगरसेविका आहेत, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या 49 नगरसेविका या ठिकाणी आहे आणि निर्णय जो आहे तो आमचे पक्षश्रेष्ठीच घेणार। महिला राज आपल्याला यावेळी पाहायला मिळेल, मात्र महिलांचीही जी 4 ते 5 नावं चर्चेत आहेत त्यामध्ये अनेक महिलांचं देखील नाव चर्चेत आहे। काय वाटतं तुम्हाला, यावेळेचा महापौर हा अनुभवी असावा की अनोळखी चेहरा दिला जावा? नाही, इथे आलेले प्रत्येक नगरसेवक हे अनुभवीच आहेत। त्यांनी विकासाचं काम केलंय त्या वॉर्डमध्ये, म्हणूनच लोकांनी त्यांना मतं देऊन या ठिकाणी निवडून पाठवलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी सगळ्याच रणरागिणी आहेत। पक्षाने जी ठराविक नावं तुम्ही चालवली आहेत त्या व्यतिरिक्त पण अजूनही नावं आहेत, तर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या बाबतीत। नक्कीच आपण जर पाहिलं तर या सेकंड लाईनला बसलेल्या ज्या आहेत त्या सर्व नवीन चेहरे आहेत, नवीन निवडून आलेले आहात तुम्ही, पहिली टर्म आहे तुमची। काय वाटतंय, आज भाजपचा महापौराची नावाची घोषणा होणार आहे, कसं पाहताय? बहुत खुशी हो रही है कि भाजपा के महापौर चुनने जा रहा है और हमारी सब नगर सेविकाओं का पूरा सपोर्ट है उनको। खूपच प्राऊड मोमेंट आहे ह्या 25 वर्षानंतर आमचं महानगरपालिकेवरती महायुतीचं महापौर बसणार आहे, भाजपाचं महापौर बसणार आहे आणि एक महिला महापौर बसणार आहे। आमच्यासाठी सर्वांसाठी खूपच एक प्राऊड मोमेंट आहे आणि जे पण पक्ष निर्णय घेतील ते आम्ही स्वीकार करू। महापौर पदासाठी योगिता कोळी असेल, शीतल गंभीर असेल, अशी अनेक नावं आहेत, तुमचं देखील नाव आहे। तर काय वाटतंय, आजची जी ही घोषणा होणार आहे थोड्याच वेळात त्यामध्ये तुमच्या नावाची वर्णी लागेल? सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जो पक्षश्रेष्ठ निर्णय घेणार त्यांना आम्ही स्वीकारणार आणि खरोखरच हा एक प्राऊड मोमेंट आहे की एक महिला म्हणून आपण इतक्या वर्षानंतर भाजपाचा महापौर बसणार आहे। तर आम्हाला सगळ्यांना अत्यंत आनंद होतो। जे काय पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत। नक्कीच आपण पाहतोय अगदी काही क्षणांमध्ये भाजपच्या महिला महापौर उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे। मात्र भाजपचाच महिला उमेदवार जी आहे ती महापौर होणार असल्याचं या महिलांकडून देखील आपल्याला ऐकायला मिळालं। मात्र शीतल गंभीर असतील किंवा ऋतू तावडे असतील, योगिता कोळी असतील, अशी अनेक नावं चर्चेत आहेत। त्यामध्ये आता काही क्षणामध्ये कोणत्या महिलेचं नाव घोषित केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।